नमस्कार. मी डॉक्टर राजेंद्र कळमकर, चंद्रूप डाकले जैन कॉलेज ऑफ कॉमर्स, श्रीरामपूर. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रथम वर्ष वाणिज्यसाठी व्यावसायिक पर्यावरण व उद्योजकता हा ऑप्शनल विषय ठेवलेला आहे. या विषयामध्ये पहिले प्रकरण व्यावसायिक पर्यावरण असे आहे. आज आपण व्यावसायिक पर्यावरण या संदर्भात अभ्यास करणार आहोत. मित्रहो, व्यवसाय हा समाजाचा एक भाग आहे. सभोवतालच्या परिस्थितीचा व्यवसायाच्या निर्णय प्रक्रियेवर परिणाम होतो. आर्थिक, सामाजिक, नैसर्गिक व राजकीय आणि कायदेशीर घटकांचा अभ्यास व्यावसायिक पर्यावरणामध्ये केला जातो. व्यवसाय टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी व्यावसायिक पर्यावरणाच्या वेगवेगळ्या घटकांचा अभ्यास करत असताना हे घटक उद्योगावर कसे परिणाम करतात याचा अभ्यास आपल्याला आज करायचा आहे. आधुनिक पर्यावरणामध्ये व्यवसाय संस्थेमध्ये निर्णय घेत असताना भांडवल पुरवठा, उत्पादन, विपणन हे सर्व घटक या ठिकाणी महत्त्वाचे मानले जातात. व्यावसायिक पर्यावरणामध्ये 5 घटक महत्त्वाचे आहेत. त्यामध्ये आर्थिक व कायदेशीर पर्यावरण. आर्थिक घटकामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की कोणत्याही व्यवसायामध्ये श्रम, भूमी, भांडवल आणि संयोजन हे 4 घटक महत्त्वाचे असतात. त्यामध्ये भांडवल हा घटक अतिशय महत्त्वाचा आहे, कारण कोणत्याही व्यवसायाचं स्वरूप त्या व्यवसायाच्या भांडवल क्षमतेवर ठरतो. आज आपण पाहतो व्यवसायाच्या गुंतवणुकीनुसार सूक्ष्म, लघु आणि मध्यम आणि मोठे उद्योग असे व्यवसायाचे वर्गीकरण केले जाते आणि म्हणून भांडवल हा व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक आहे. व्यवसाय संस्थेमध्ये वाढीसाठी प्रत्येक देशामध्ये वेगवेगळे कायदे केले असतात. हे कायदे व्यवसायाच्या वाढीसाठी अनुकूल असतील, कर आकारणीचे धोरण योग्य पद्धतीचं असेल तर निश्चितपणे त्या व्यवसायाची वाढ होण्यासाठी मदत होते. त्याचबरोबर दुसरा घटक तांत्रिक घटक. देशामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर जर होत असेल तर निश्चितपणे तो व्यवसाय वाढीसाठी महत्त्वाचा आहे. एखाद्या देशातील प्रगती ही त्या देशामध्ये असणारे संशोधन किंवा उद्योग व्यवसायामध्ये वापरलं जाणारं तंत्रज्ञान याच्यावर त्या व्यवसाय संस्थेचं यश अपयश अवलंबून असतो. त्यानुसार त्या व्यवसाय संस्थेची कार्यक्षमता, वस्तूची गुणवत्ता, दर्जा ही ठरत असते आणि म्हणून तांत्रिक घटक हा देखील व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा असतो. जर भांडवलाच्या क्षमतेमुळे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आपण करू शकलो नाही तर निश्चितपणे व्यवसायाच्या वाढीसाठी मर्यादा येताना दिसतात. तिसरा घटक स्पर्धात्मक वातावरण. आपल्या व्यवसायाच्या उत्पादनासारखे इतर कोणते व्यवसाय स्पर्धेमध्ये आहेत, त्या व्यवसाय संस्थांचा आकार, त्यांच्या वस्तूचा दर्जा, वस्तूची किंमत याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम आपल्या व्यवसायावर किंवा वस्तूच्या बाजारपेठेवर होत असतो आणि म्हणून व्यवसाय वाढीच्या दृष्टिकोनातून विचार करत असताना स्पर्धात्मक व्यवसाय कोणते आहेत, उद्योग कोणते आहेत, त्या ठिकाणी कोणतं तंत्रज्ञान वापरलं जातं त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष अभ्यास आपल्या व्यवसाय संस्थेचा विचार करत असताना करावा लागतो आणि म्हणून स्पर्धेचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम आपल्या व्यवसाय संस्थेवर होत असतो. त्याचबरोबर सामाजिक पर्यावरण. सामाजिक पर्यावरणामध्ये जर जातीभेद, धर्मभेद मानला जात नसेल, सलोख्याचं वातावरण असेल, सांस्कृतिक एकोपा जपला जात असेल तर त्याचा अनुकूल परिणाम व्यवसाय संस्थेवर होताना आपल्याला दिसतो. याच्या विरुद्ध परिस्थिती जर समाजामध्ये दंगे, धोपे, संप अशा प्रकारचं वातावरण असेल तर निश्चितपणे त्याचा विपरीत परिणाम व्यवसायाच्या वाढीवर होत असतो आणि म्हणून सामाजिक सलोखा हा देखील व्यावसायिक पर्यावरणाचा महत्त्वाचा घटक व्यवसायाच्या वाढीसाठी आपल्याला विचारात घ्यावा लागतो. तसेच जागतिक पर्यावरण. आज आपण पाहतो ग्लोबलायझेशन युगामध्ये जग ही एक बाजारपेठ झालेली आहे
आणि मग आपल्या वस्तूचं उत्पादन जागतिक पातळीवर टिकाऊ धरू शकतो का, याचाही विचार आपणाला व्यवसायाची वस्तूचं उत्पादन करत असताना करावा लागतो. कारण जागतिक बाजारपेठेमध्ये असणाऱ्या अनेक वेगवेगळे उद्योगधंदे, त्यांच्या असणाऱ्या वस्तूंचा दर्जा, त्याची किंमत, या स्पर्धेला आपणाला तोंड द्यावे लागते. आणि म्हणून जागतिक पर्यावरणाचा देखील आपल्या व्यवसाय संस्थेवर निश्चित परिणाम होत असतो. आज व्यवसायाचे स्वरूप जरी मर्यादित असले तरी देखील जर आपली वस्तू दर्जात्मक असेल, कलात्मक असेल, तर निश्चितपणे सहज आपण जगातल्या कुठल्याही कानाकोपऱ्यामार्फत आपण वेबसाईटद्वारे जाहिरात आपल्या वस्तूची करू शकतो आणि ऑनलाईन मार्केटिंग करून जगभर ती वस्तू विकू शकतो. आणि म्हणून यासाठी व्यवसायामध्ये वस्तूचा दर्जा हा अतिशय महत्त्वाचा असतो. आणि म्हणून कोणत्याही व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून प्रत्यक्ष अप्रत्यक्ष व्यावसायिक पर्यावरणाचे घटक हे महत्त्वाचे मानले जातात. त्यामध्ये आपण पाहिलं, पहिला घटक आर्थिक व कायदेशीर पर्यावरण, दुसरा घटक तांत्रिक पर्यावरण, तिसरा घटक स्पर्धेचे पर्यावरण, सामाजिक पर्यावरण आणि जागतिक पर्यावरण. मित्रो, पर्यावरण ही संकल्पना समजून घेत असताना त्या संदर्भामध्ये विविध तज्ज्ञांनी केलेल्या व्याख्या आपण पाहूया. सुरुवातीला B.C. टंडन यांनी केलेली व्याख्या आहे. ते म्हणतात, सभोवतालच्या परिस्थितीतील जे घटक व्यवसायाच्या विविध कार्यावर किंवा प्रगतीवर परिणाम करतात त्या सर्व घटकांचा व्यावसायिक पर्यावरणाच्या संकल्पनेत समावेश होतो. म्हणजे B.C. टंडन यांच्या मतानुसार सभोवतालच्या वातावरणामध्ये, मग ते आत्ता आपण पाहिल्याप्रमाणे राजकीय, आर्थिक, तांत्रिक, सामाजिक या सर्व घटकांचा व्यवसायाच्या निर्णयावर, प्रक्रियेवर परिणाम होत असतो. आणि म्हणून या घटकांचा विचार त्यांनी आपल्या व्याख्येमध्ये केलेला दिसतो. दुसरी व्याख्या विल्यम F. ग्रेग यांनी केलेली आहे. ते असं म्हणतात, व्यावसायिक पर्यावरण म्हणजे व्यवसाय किंवा उद्योग व्यापार संस्थेच्या कार्यावर प्रभाव पाडणारी असलेली सभोवतालची परिस्थिती. म्हणजे सभोवतालच्या परिस्थितीचा अनुकूल प्रतिकूल परिणाम हा व्यवसाय संस्थेवर होताना दिसतो. आणि म्हणून व्यावसायिक पर्यावरण हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचे आहे. म्हणून आपण आज या ठिकाणी व्यावसायिक पर्यावरणाचे महत्त्व विविध मुद्द्यांच्या सहाय्याने आपण पाहू. त्यामध्ये पहिला मुद्दा सांगताना, व्यावसायिक वाढीसाठी आवश्यक वातावरण असेल तर त्या व्यवसायाची वाढ निश्चितपणे चांगली होऊ शकते. म्हणजे सामाजिक सलोखा असेल, योग्य पद्धतीने भांडवल उपलब्धता असेल, चांगल्या प्रकारचा मनुष्यबळ उपलब्ध असेल तर निश्चितपणे तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढू शकतो. आणि म्हणून व्यावसायिक पर्यावरण मध्ये जे घटक आहे तर ते घटक व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून अनुकूल असतील तर निश्चितपणे तो व्यवसाय हा वाढीला लागतो. दुसरं महत्त्व आहे सकारात्मक सामाजिक व सांस्कृतिक वातावरण. सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरणाचा निश्चितपणे परिणाम त्या व्यवसायावर होत असतो. सामाजिक चालीरीती, रूढी परंपरा, सामाजिक असणारा उत्पन्नाचा स्तर याचा निश्चितपणे परिणाम हा व्यवसायावर होतो. सामाजिक सलोखा असेल तर निश्चितपणे चांगला परिणाम त्याचा व्यवसाय संस्थेच्या वाढीवर होतो. याच्या विरुद्ध परिस्थिती म्हणजे सामाजिक असलोखा असेल, दंगे, धोपे, जातीभेद, वर्णभेद अशी परिस्थिती निर्माण होत असेल तर निश्चितपणे व्यवसायाच्या वाढीसाठी मर्यादा येतात. आणि म्हणून व्यावसायिक पर्यावरणामध्ये सामाजिक आणि सांस्कृतिक वातावरण जर सकारात्मक असेल तर तो निश्चित व्यवसायाच्या वाढीच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक मानला जातो. तिसरा महत्त्वाचा घटक परिणामकारक आर्थिक स्थिती. कोणत्या व्यवसायामध्ये त्या व्यवसायाचं स्वरूप ठरत असताना किती भांडवल गुंतवणूक केलेली आहे, अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा किती वापर झालेला आहे, त्यावर त्या व्यवसाय संस्थेच्या वस्तूचा दर्जा हा अवलंबून असतो. आणि म्हणून देशामध्ये असणारी आर्थिक स्थिती निश्चितपणे त्या व्यवसायावर परिणाम करत असते. जर सरकारकडून चांगल्या आर्थिक सुविधा मिळत असतील
कमी व्याजदरामध्ये भांडवल पुरवठा होत असेल तर निश्चितपणे चांगले बदल व्यवसाय संस्थेमध्ये करता येतात. अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येतो आणि त्याच्यामुळे तो व्यवसाय बाजारपेठेमध्ये टिकून राहू शकतो. याच्या विपरीत परिणाम आर्थिक व्यवस्थेचा होऊ शकतो. जर मर्यादित भांडवल असेल, व्याजाचा दर जास्त देत असेल, त्याच्यामुळे खेळतं भांडवल जर कमी उपलब्ध होत असेल तर निश्चितपणे त्याचा विपरीत परिणाम व्यवसाय संस्थेवर होतो. म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करता येत नाही, कामगारांना वेळेवर पगार देणं अशक्य होतं आणि अशा वेळेस उद्योग आजारी पडण्याची शक्यता असते. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल, परिणामकारक आर्थिक स्थिती असेल तर ती निश्चित व्यवसायाच्या वाढीसाठी अनुकूल असते. चौथी महत्त्वाची गोष्ट आहे सरकारचं प्रेरणादायी धोरण. आज प्रत्येक देशामध्ये सरकार उद्योगाच्या वाढीसाठी सकारात्मक धोरण ठरवताना आपल्याला दिसते. कारण रोजगार वाढीच्या दृष्टिकोनातून उद्योगधंद्यांना वेळोवेळी सहकार्य करण्याची भूमिका ही सरकारची असते. त्या दृष्टिकोनातून अत्याधुनिक दळणवळणाच्या सोयी किंवा उद्योगाला वाढीसाठी आवश्यक तो कच्चा माल उपलब्ध असणं, एक चांगल्या प्रकारचं मनुष्यबळ असणं, या सगळ्या गोष्टी या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाच्या असतात. सरकारचं करविषयक धोरणचा देखील परिणाम हा व्यवसायावर होत असतो. जर जाचक कर सरकारकडून आकारले जात असतील तर निश्चितपणे व्यवसायाच्या वाढीवर मर्यादा होतात. याच्या उलट दुर्गम भागामध्ये सरकार कराच्या सवलती देतात आणि त्याच्यामुळे उद्योगांचं विकेंद्रीकरण होताना दिसतं. आणि म्हणून उद्योग वाढीसाठी सरकारने प्रेरणादायी धोरण असेल तर त्याचा चांगला परिणाम व्यवसाय संस्थेच्या वाढीवर होताना आपल्याला दिसतो. नंतरचा महत्त्वाचा घटक म्हणजे प्रभावी व्यवस्थापन. कोणत्याही व्यवसायाचा निश्चितपणे परिणाम हा त्या व्यवस्थापनावर होत असतो. व्यवस्थापनाचे निर्णय हे व्यवसायाच्या वाढीवर दूरगामी परिणाम करणारे असतात. आपण असं म्हणतो की कार्यक्षम व्यवस्थापन हे व्यवसाय संस्थेच्या वाढीसाठी अतिशय आवश्यक आहे. कारण एखादा व्यवस्थापनाचा निर्णय जर योग्य ठरला तर तो व्यवसाय चांगल्या पद्धतीने वाढतो. परंतु जर एखादा निर्णय चुकला तर निश्चितपणे त्याचा विपरीत परिणाम त्या व्यवसाय संस्थेवर होताना दिसतो. आणि म्हणून प्रभावी व्यवस्थापन हे व्यवसाय संस्थेमध्ये अतिशय महत्त्वाचं आहे. कामगार आणि मालक यांचे असणारे संबंध, त्यानंतर व्यवस्थापनाकडून योग्य दिलेल्या ज्या सूचना, व्यवस्थापनाकडून अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा केलेला वापर, बाजारपेठेचं संशोधन, वेळेवर माल उपलब्धता, उत्पादनाचा दर्जा, किंमत, या सगळ्या गोष्टी प्रत्यक्ष व्यवसायाच्या वाढीवर परिणाम करताना आपल्याला दिसतात. पुढचा महत्त्वाचा घटक आहे त्या व्यवसाय संस्थेची ख्याती, प्रतिमा किंवा गुडविल. कोणत्याही व्यवसायाची प्रतिमा ही एका दिवसात निर्माण होत नाही, तर त्या व्यवसाय संस्थेकडून उत्पादित केलेली वस्तू ही समाजाची किती गरज भागू शकते, त्या वस्तूचा असणारा दर्जा, त्या वस्तूची असणारी किंमत, स्पर्धक उत्पादक या सर्वांचा विचार करून एखाद्या उद्योग व्यवसायासाठी त्यांची प्रतिमा ठरत असते. असा एखादा व्यवसाय की जो फक्त नफ्याचाच विचार न करता सामाजिक भान ठेवून वस्तूचा चांगला दर्जा राखणं आणि कमीत कमी किमतीमध्ये ती वस्तू ग्राहकांना उपलब्ध करून जर दिली तर निश्चित अशी व्यवसाय संस्था समाजामध्ये नावलौकिकला येते आणि ती दीर्घकाळ बाजारपेठेमध्ये टिकून राहू शकते. योग्य नियंत्रण. कुठल्याही व्यवसाय संस्थेमध्ये कंट्रोल हा अतिशय महत्त्वाचा आहे. मग त्यामध्ये अंतर्गत घटकामध्ये व्यवसाय संस्थेचा कंट्रोल हा असतो. म्हणजे त्याच्यामध्ये कामगार असतील किंवा वितरण व्यवस्थेतील मध्यस्थ असतील, यांचे असणारे संबंध हे देखील हे व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचे मानले जातात. त्याचबरोबर व्यावसायिक संधींचा शोध घेणं, व्यावसायिक पर्यावरणामध्ये जे काही घटक आहे त्या घटकांचा योग्य वापर करून व्यावसायिक संधीचा शोध घेणं, म्हणजे प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील व्यवसाय संस्था कशी टिकून राहील याचा विचार करत असताना व्यवसायाच्या वेगवेगळ्या संधीचा शोध घेणं हे महत्त्वाचं आहे.
आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल व्यावसायिक पर्यावरणाच्या अनेक जे घटक आहेत त्या घटकांचा प्रभावी समन्वय साधून ती व्यवसाय संस्था चांगल्या पद्धतीने वाढीला लागू शकते. त्यानंतर दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे पर्यावरण व उद्योजक परस्पर संबंध. आपण पाहतो की पर्यावरणामध्ये जीवसृष्टी, मानवी घटक व त्यांचे विविध समूह असतात. त्यांच्या चालीरीती, रूढी परंपरा, सवयी, भावना, अभिरुची, साक्षरता, तंत्रज्ञानात होणारे बदल, बाजारपेठेमध्ये असणारी स्पर्धा, आर्थिक, राजकीय, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक असे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे प्रवाह असतात. या सर्वांचा समावेश पर्यावरणामध्ये होत असतो. त्याचबरोबर एखाद्या देशामध्ये असणारी उपलब्ध असणाऱ्या पायाभूत सोयीसुविधा, दळणवळणाच्या सोयीसुविधा, वित्तपुरवठा, त्यानंतर मानवी साधनसंपत्ती, कच्च्या मालाचा पुरवठा इत्यादी घटकांचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष उद्योजकाचा संबंध येत असतो. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की व्यावसायिक पर्यावरणामध्ये असणारे घटक आणि उद्योजक यांचा अतिशय जवळचा संबंध असतो. किंबहुना उद्योजकाला या घटकांचा विचार करूनच आपल्या वस्तू उत्पादनासंबंधी निर्णय घ्यावे लागतात. मग त्यामध्ये अत्यावश्यक असणाऱ्या सोयी सुविधांचा विचार करून, नैसर्गिक पर्यावरण असेल, कच्च्या मालाची उपलब्धता असेल याचा विचार करून उद्योगाची स्थापना ही करावी लागते. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की पर्यावरणाचे जे काही वेगवेगळे घटक आहे त्यांचा उद्योजकता वाढीच्या दृष्टिकोनातून अतिशय जवळचा संबंध आहे असं आपल्याला म्हणता येईल. प्रामुख्याने पर्यावरणाचे 2 प्रकार पाडले जातात. एक अंतर्गत पर्यावरणाचे, व्यावसायिक पर्यावरणाचे अंतर्गत घटक आणि व्यावसायिक पर्यावरणाचे बाह्य घटक. अंतर्गत घटकामध्ये की ज्या घटकामध्ये व्यवस्थापनाचं कंट्रोल किंवा नियंत्रण असतं, त्यांना आवश्यक ते निर्णय घेऊन तशा प्रकारे त्याच्यावर नियंत्रण राखता येतं. मात्र बाह्य घटकावर व्यवस्थापनाचं नियंत्रण नसतं. ते जे घटक आहे त्याचा विचार करून व्यवस्थापनाला निर्णय घ्यावे लागतात. प्रथमतः आपण अंतर्गत घटक याबाबत चर्चा करू. अंतर्गत घटकामध्ये पहिला घटक आहे उच्च व्यवस्थापन. आपल्याला सर्वांना माहिती आहे व्यवस्थापनाचे प्रामुख्याने 3 स्तर होतात. उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन आणि कनिष्ठ व्यवस्थापन. उच्च व्यवस्थापनामध्ये व्यवसाय संस्थेची ध्येय धोरणं ठरवली जातात. मध्यम व्यवस्थापनामध्ये उच्च व्यवस्थापनाने ठरवलेली ध्येय धोरणं प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्याचं नियोजन केलं जातं, तर कनिष्ठ व्यवस्थापनामध्ये प्रत्यक्ष कृती करण्याचं काम केलं जातं. आणि म्हणून उच्च व्यवस्थापनाकडून व्यवसाय संस्थेच्या संदर्भात जे धोरणं ठरवले जातात त्याचा चांगला किंवा प्रतिकूल किंवा अनुकूल परिणाम हा होत असतो. एखाद्या व्यवसाय संस्थेचे निर्णय, उच्च व्यवस्थापन निर्णय जर अचूक असतील तर निश्चितपणे तो व्यवसाय संस्था योग्य मार्गावर प्रगती करू शकते. मात्र एखादा व्यवसाय संस्थेचा निर्णय चुकला तर त्याचा विपरीत परिणाम त्या व्यवसाय संस्थेला भोगावा लागतो. अशा वेळी ती उद्योग संस्था आजारी पडण्याची देखील शक्यता असते. आणि म्हणून उच्च व्यवस्थापन हे जर कार्यक्षम असेल तर निश्चित त्याचा चांगला परिणाम व्यवसाय संस्थेवर होताना दिसतो. दुसरा अंतर्गत घटक आहे कामगार व व्यवस्थापक. आपण पाहतो प्रत्यक्ष व्यवसाय संस्थेमध्ये उच्च व्यवस्थापनाकडून घेतलेले निर्णय प्रत्यक्ष कृतीमध्ये आणण्यासाठी व्यवस्थापकाकडून प्रयत्न केले जातात आणि तो कामगारांच्या मदतीनं ते प्रत्यक्ष कृतीमध्ये आणलं जातात. आणि म्हणून व्यवस्थापक आणि कामगार यांच्यातले संबंध अतिशय सलोख्याचे असणं गरजेचं आहे. तरच ती व्यवसाय संस्था प्रगती करू शकते. म्हणजे व्यवस्थापनाकडून घेतलेला कोणताही निर्णय हा कामगारांना तो लादला आहे असं वाटता कामा नये. आणि म्हणून बऱ्याचदा एक चांगलं व्यवस्थापन करण्यासाठी कामगारांचा सहयोग घेतला जातं आणि समन्वयातून तो निर्णय घेऊन तो कामगारांना हा आपला निर्णय वाटतो आणि मग ते कामगार व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून सकारात्मक साथ देतात आणि ती व्यवसाय संस्था चांगली काम करू शकते. याच्या विरुद्ध परिस्थितीत जर कामगार आणि व्यवस्थापन यांच्यामध्ये सलोख्याचे संबंध नसतील तर कामगार संप, टाळेबंदी निर्माण होऊ शकते आणि ती व्यवसाय संस्था
निश्चितपणे त्याचा प्रतिकूल परिणाम व्यवसाय संस्थेवर होऊ शकतो. आणि म्हणून अंतर्गत घटकामध्ये कामगारांच्या अडीअडचणी, त्यांच्या असणाऱ्या सोयीसुविधा या सर्वांचा विचार व्यवस्थापन करणं अपेक्षित आहे. आणि तरच कामगारांचा एक सकारात्मक दृष्टिकोन व्यवसाय संस्थेच्या बाबतीत असू शकतो. तिसरा महत्त्वाचा अंतर्गत घटक सांगता येईल कार्यसंस्कृती किंवा कार्यपद्धती. व्यवसाय संस्थेमध्ये व्यवसायाचं उत्पादन करत असताना जी कार्यपद्धती अवलंबली जाते त्याचा प्रत्यक्ष अप्रत्यक्ष परिणाम हा व्यवसाय संस्थेवर होत असतो. म्हणजे अधिकार प्रदान असेल, एका व्यक्तीकडून एका व्यक्तीला दिले जाणारे निर्णय असतील, तर निश्चितपणे आदेश त्याच्यामध्ये एक वाक्यता असेल तर त्याची अंमलबजावणी करणं हे सोपं जातं. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला असं म्हणता येईल की कार्यपद्धती कशी आहे त्याच्यावर देखील त्या व्यवसाय संस्थेची प्रगती ही अवलंबून असते. चौथा महत्त्वाचा घटक आहे व्यवस्थापनाची रचना आणि स्वरूप. व्यवस्थापनाची रचना आणि स्वरूप पाहत असताना उच्च व्यवस्थापन, मध्यम व्यवस्थापन, कनिष्ठ व्यवस्थापन ज्या त्या स्तरावर योग्य प्रकारचे अधिकार प्रदान जर असतील तर आदेशामध्ये एक वाक्यता राहते आणि अपेक्षित उद्दिष्ट साध्य होतात. योग्य ते निर्णय वेगवेगळ्या पातळीवर घेताना आपल्याला दिसतात. अंतर्गत घटकामध्ये भांडवल आणि संसाधने, रिसोर्सेस, मानवी साधन सामग्री यांचा देखील महत्त्वाचा वाटा हा आपल्याला दिसतो. आपल्याला माहिती आहे की योग्य पद्धतीने भांडवलाचं नियोजन असेल म्हणजे कमीत कमी खर्चामध्ये भांडवल उपलब्ध कसं होईल याचं जर योग्य नियोजन झालं तर चांगल्या पद्धतीची गुंतवणूक होऊ शकते आणि एक चांगला परिणाम व्यवसायामध्ये होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर व्यवसाय संस्थेमध्ये असणारं जे मनुष्यबळ आहे त्या मनुष्यबळाला योग्य प्रकारचं प्रशिक्षण देणं, त्यांची कार्यक्षमता वाढवणं आणि त्यांचा योग्य वापर व्यवसाय संस्थेच्या उत्पादनामध्ये घडून आणणं हे देखील या ठिकाणी महत्त्वाचं मानलं जातं. त्याचबरोबर अंतर्गत घटकामध्ये व्यवसायाची प्रतिमा किंवा दृष्टिकोन हा देखील अतिशय महत्त्वाचा आहे. व्यवसायाचा दृष्टिकोन हा सकारात्मक असणं अपेक्षित आहे. म्हणजे केवळ नफा मिळवणं या हेतूने उत्पादन न करता ग्राहकांची गरज काय आहे, स्पर्धक उत्पादक कोण आहे, वस्तूचा दर्जा काय आहे, वस्तूची किंमत या सर्वांचा विचार करून वस्तूची किंमत ठरवणं अपेक्षित आहे. तरच त्या व्यवसाय संस्थेची प्रतिमा किंवा गुडविल हे समाजामध्ये निर्माण होतं आणि ती व्यवसाय संस्था प्रगती करत असते. मात्र केवळ नफ्याच्या उद्देशाने जर एखादी व्यवसाय संस्था काम करत असेल तर ती दीर्घकाळ बाजारपेठेमध्ये टिकून राहू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की व्यवसाय संस्थेचा सकारात्मक दृष्टिकोन, समाजाप्रती असणारी एक जाणीव, भावना ही देखील या ठिकाणी महत्त्वाची मानता येईल. त्यानंतर व्यावसायिक पर्यावरणाचे बाह्य घटकांचा आपण अभ्यास करूया. व्यावसायिक पर्यावरणाच्या बाह्य घटकामध्ये अनेक घटक महत्त्वाचे आहेत. त्याच्यामध्ये राजकीय, नैसर्गिक परिस्थिती, सामाजिक, तांत्रिक, कायदेविषयक, भौगोलिक किंवा आंतरराष्ट्रीय अशा अनेक वेगवेगळ्या घटकांचा आपल्याला अभ्यास करता येईल. त्यामध्ये आपण प्रथमतः राजकीय किंवा सरकारच्या बाबतीमध्ये आपण विचार करूया. राजकीय धोरण जो पक्ष सत्तेवर आहे त्यांचे जे निर्णय आहे त्याचा प्रत्यक्ष परिणाम उद्योग संस्थेवर होतो. राजकीय धोरण उद्योग व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून अनुकूल असतील तर कोणत्याही भागामध्ये ती उद्योग संस्था चांगल्या पद्धतीने वाढू शकते. मग उदाहरणार्थ आयात निर्यात धोरण असेल, करविषयक धोरण असेल, त्याचा निश्चितपणे परिणाम हा व्यवसाय संस्थेवर होत असतो. आणि म्हणून राजकीय पक्षाकडून किंवा सरकार पक्षाकडून कोणती धोरणे उद्योग व्यवसाय संस्थेत राबवली जातात त्याचा पूर्णतः परिणाम हा व्यवसाय संस्थेवर होतो. त्यानंतर नैसर्गिक परिस्थिती, कोणत्याही व्यवसाय स्थापन करत असताना त्या ठिकाणी असणारी भौगोलिक परिस्थिती, हवामान याचा देखील परिणाम हा निश्चितपणे व्यवसाय संस्थेवर होतो. आज आपण पाहतो उदाहरणार्थ मुंबई या ठिकाणी कापड गिरणी आहेत कारण त्या हवामानामध्ये असणारी आर्द्रता हा निश्चितपणे त्याच्या व्यवसायाच्या दृष्टिकोनातून अनुकूल आहे. आणि म्हणून एखादा व्यवसाय स्थापन करत असताना त्या ठिकाणची असणारी नैसर्गिक परिस्थिती, हवामान, कच्च्या मालाची उपलब्धता या सर्वांचा विचार आपल्याला नैसर्गिक परिस्थितीचा विचार आपल्याला उद्योग व्यवसायाची स्थापना करताना करावा लागतो. पुढचा बाह्य घटक आहे सामाजिक घटक.
आपल्याला माहिती आहे की उद्योग हा समाजाचा एक घटक आहे आणि म्हणून तो समाजापासून आपल्याला वेगळा करता येणार नाही. एखादा व्यवसाय संस्थेमध्ये सामाजिक घटकाचा विचार करत असताना सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांचा विचार करतो. त्या ठिकाणी असणाऱ्या चालीरीती, रूढी, परंपरा, समाजामध्ये असणारा एकोपा याचा अनुकूल परिणाम हा व्यवसाय संस्थेवर होताना दिसतो. याच्या विरुद्ध सामाजिक स्थिती जर जातीभेद, वर्णभेद किंवा दंगे धोपे होत असतील, उत्पन्न कमी असेल, दारिद्र्याचं प्रमाण जास्त असेल तर साहजिकच बाजारपेठेवर मर्यादा येतात आणि व्यवसाय संस्थेवर त्याचा प्रतिकूल परिणाम होताना दिसतो. आणि म्हणून सामाजिक घटकाचा अतिशय योग्य पद्धतीने विचार करूनच त्या व्यवसाय संस्थेची प्रगती ही करावी लागते. नंतरचा महत्त्वाचा घटक आहे तांत्रिक घटक. तांत्रिक घटकामध्ये एखाद्या देशामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर किती प्रमाणात केला जातो त्याच्यावरच त्या व्यवसाय संस्थेचं यश अपयश हे अवलंबून असतं. तांत्रिक घटकामध्ये अनेक ठिकाणी आपण पाहतो की नवीन संशोधनाद्वारे अनेक कारखान्यामध्ये पूर्ण ऑटोमेशन आपल्याला करताना दिसतं. जर व्यवसाय संस्थेमध्ये भांडवलाची स्थिती चांगली असेल, अत्याधुनिक तंत्रज्ञान योग्य पद्धतीने उपलब्ध होत असेल तर साहजिकच त्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून योग्य दर्जाची वस्तू उत्पादित करता येते, म्हणजे ती आपल्याला जागतिक बाजारपेठेमध्ये टिकून राहू शकते. याच्या विरुद्ध परिस्थितीमध्ये जर तंत्रज्ञानाचा योग्य वापर आपण करू शकलो नाही तर वस्तूचा दर्जा राखताना मर्यादा येतात आणि मग अशी वस्तू बाजारपेठेमध्ये स्पर्धेमध्ये टिकाव धरू शकत नाही. आणि म्हणून तांत्रिक हा घटक देखील व्यवसायाच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा घटक मानला जातो. सरकारकडून कायदेविषयक धोरण, मग कायदेविषयक धोरणामध्ये मग आयात निर्यात असेल, करविषयक धोरण असेल, परकीय चलन असेल किंवा उद्योगाच्या अनुकूल असणारे जे कायदे याचा जर विचार केला तर तो व्यवसाय संस्थेच्या दृष्टिकोनातून फायद्याचा दिसतो. उदाहरणार्थ करविषयक कायदे आहेत, तर करविषयक कायदे जर कराचा बोजा हा व्यवसाय संस्थेवर कमी प्रमाणात पडत असेल तर साहजिकच असे उद्योग संस्था वाढीचा त्याचा उपयोग होतो. याच्या विरुद्ध परिस्थितीत जाचक कायदे असतील, मग त्याच्यामध्ये आयात निर्यातीला मर्यादा येत असतील, परकीय चलन उपलब्ध होत नसेल किंवा परकीय गुंतवणूक येण्याच्या दृष्टिकोनातून काय अडथळे निर्माण होत असतील तर त्याचा प्रतिकूल परिणाम हा व्यवसाय संस्थेवर होताना आपल्याला दिसतो. आणि म्हणून सरकारकडून जे कायदेविषयक धोरण आहे त्याचा अनुकूल किंवा प्रतिकूल परिणाम व्यवसाय संस्थेवर होताना आपल्याला दिसतो. त्याचबरोबर बाह्य घटकामध्ये भौगोलिक पर्यावरण. भौगोलिक पर्यावरणामध्ये एखाद्या ठिकाणी असणारा भूभाग, त्या ठिकाणी असणारं हवामान, दळणवळणाच्या असणाऱ्या सोयीसुविधा या सर्वांचा परिणाम हा व्यवसाय संस्थेवर होतो. एखाद्या व्यवसाय संस्थेचा स्थापना करत असताना त्या ठिकाणी असणाऱ्या उपलब्ध कच्चा माल याचा देखील आपल्याला विचार करावा लागतो. आणि म्हणून भौगोलिक पर्यावरण देखील व्यवसाय संस्थेच्या वाढीवर परिणाम करत असते. आणि सर्वात शेवटी आंतरराष्ट्रीय पर्यावरण. आज आपण पाहतो जग ही एक बाजारपेठ झालेली आहे. आज कोणत्याही देशातली वस्तू कोणत्याही देशामध्ये विकली जाऊ शकते. मात्र हे करत असताना पूर्ण स्पर्धा बाजारपेठेमध्ये आहे. जर या बाजारपेठेमध्ये आपली उद्योग संस्था टिकून ठेवायची असेल तर निश्चितपणे त्या उद्योग संस्थेकडून केलं जाणारं उत्पादन, त्याच्यामध्ये असणारा दर्जा, त्या वस्तूची किंमत या सर्वांचा विचार जागतिक बाजारपेठेमध्ये वस्तू टिकण्यासाठी विचार करावा लागतो. आज आंतरराष्ट्रीय बाजारपेठेमध्ये कोणताही एखादा छोटा उद्योग हा निश्चितपणे जर त्याचा दर्जा हा चांगला राखला तर तो निश्चितपणे आंतरराष्ट्रीय स्तरावर आपल्याला सहज मार्केटिंगद्वारे आपल्याला ती वस्तू बाजारपेठेमध्ये विकता येते. आणि म्हणून मित्रहो, व्यावसायिक पर्यावरण आणि उद्योजक किंवा व्यवसाय यांचा अतिशय जवळचा संबंध आहे. किंबहुना या पर्यावरण घटकांचा विचार केल्याशिवाय कोणताही व्यवसाय आपण योग्य पद्धतीने चालू शकत नाही. आणि म्हणून आपल्याला असं म्हणता येईल की कुठलाही व्यवसाय सुरू करत असताना उद्योजकाने व्यावसायिक पर्यावरणाच्या घटकांचा आपल्या व्यवसाय संस्थेवर काय परिणाम होईल याचा विचार करूनच ती व्यवसाय संस्था सुरू केली पाहिजे. किंबहुना एखादा व्यवसाय सुरू करत असताना आपण प्रकल्प अहवाल तयार करत असतो आणि प्रकल्प अहवाल तयार करत असताना अनेक जे वेगवेगळे काही घटक आहेत
मग त्या सर्व घटकांचा आपल्या व्यवसाय काय परिणाम होऊ शकतो? मग आर्थिक गोष्ट असेल, सामाजिक असेल, नैसर्गिक असेल, राजकीय असेल, त्या ठिकाणचे असणारे कायदे असतील, या सगळ्यांचा विचार आपल्याला करावा लागतो आणि तरच आपण योग्य व्यवसाय योग्य ठिकाणी स्थापन करू शकतो, किंबहुना त्याची चांगल्या पद्धतीने वाढ करू शकतो. आणि म्हणून मित्रहो, कोणताही व्यवसाय स्थापन करत असताना या सर्व घटकांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. तरच आपण एक यशस्वी व्यवसाय हा स्थापन करू शकतो आणि आपल्या देशामध्ये एक चांगल्या प्रकारचे योगदान आपण देऊ शकतो. थँक्यू.